नमस्कार. महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी व देशामधील देखील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकार व केंद्र सरकार आता यांनी दिलेली आहे. बघा, देशामधील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आहे, कारण PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आणि महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर आली आहे. म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल आता कार्यक्रम होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली होती. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि PM किसान योजनेची आता डायरेक्ट 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे देखील 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. अशी टोटल रक्कम 6,000 रुपये दोन्ही हप्त्याचे मिळून शेतकऱ्याला आज रक्कम मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, ही रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होणार सरकारने यादी जाहीर केली. सरकारने सांगितलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्ह्याची संख्या पाहता सर्व जिल्ह्यामध्ये वितरण करणे सोपे नाही. त्यामुळे 2 टप्पे करण्यामध्ये आले आहे आणि आज 18 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. बघा, 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारने जाहीर केली. आता यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही नक्की चेक करून घ्या. जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून तारीख आता जाहीर झाली. बघा, सध्या जो महिना सुरू आहे तो म्हणजे की फेब्रुवारी महिना. बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3,000 + 3,000 टोटल अशी 6,000 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, ही तर तुम्हाला रक्कम मिळणार, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा लाभ मिळणार आणि 18 जिल्ह्यांची यादी कोणती आहे ते देखील पाहून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे 5 ते 2 तासानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा केला जात आहे. केंद्राचा 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे. राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज 6,000 रुपये थेट जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुम्हाला फेब्रुवारीच्या कोणत्या तारखेला पैसे जमा होणार याची तारीख सुद्धा सरकारने सांगितली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे आजच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, अगदी महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन बघा, सरकारने सांगितलं आहे 3 + 3. बघा, म्हणजे की या ठिकाणी टोटल 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज घोषणा केली. सध्या सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरत आहे. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, कारण की आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची तारीख जाहीर झाली आणि अगदी 5 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण पार पडत आहे चला तर पाहून घेऊया. ज्या 18 जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजना व PM किसान योजना दोन्ही हप्त्याचं वितरण होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अधिकृत अशी यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण केलं जात आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की नागपूर. बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आता वितरण पार केलं जात आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा, आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होत आहे. सरकारने या ठिकाणी यादी आज सांगितली. त्यासोबत ठाणे जिल्ह्यामध्ये देखील वितरण पार पडत आहे. त्यानंतर बघा,
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज वितरण पार पडत आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा समावेश देखील झाला आहे. त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर अमरावती जिल्हा या ठिकाणी समाविष्ट आहे. त्यानंतर नांदेडचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर सांगली जिल्हा बघा, त्यानंतर या ठिकाणी सरकारने सांगितलं सातारा आणि अहमदनगर. बघा आता अहमदनगरमध्ये सुद्धा निधीचे वितरण होणार. आता या ठिकाणी आपण अहिल्यानगर देखील म्हणू शकतो. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर बघा यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. बघा आज या ठिकाणी आपण यादी पाहिली. आता यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम तर जमा होणार, परंतु अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी सरकारने करायचं सांगितलं आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर बघा अडचण येणार. आता जे काम सरकारने तुम्हाला करायचं सांगितलं आहे ते म्हणजे की फार्मर आयडी. बघा फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला अडचण येणार. त्यामुळे तात्काळ फार्मर आयडी कार्ड काढून घ्या. कारण की बघा ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजना व PM किसान योजना या योजनेच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.